श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळचे वाजले होते 7:30. मी आले होते धारा काढून. तर इकडे एका बाजूला चहा नाश्त्याची घाई चालूच होती. नाश्ता आवरला होता आणि बापूंना मी द्यायला चालले होते. तर आज खूपच घाई गडबड होते, कारण आज होते थोडंसं झाडलोट करून घ्यायचं होतं आणि तट्ट्यातलं भात काढून घ्यायचं होतं, कारण आमची होती तिसऱ्या शनिवारी सत्यनारायणच्या पूजेचा कार्यक्रम. तर तो पूजेचा कार्यक्रम खूपच मोठा असतो, म्हणजे 1,500-2,000 हजार लोकांचा जेवणाचा कार्यक्रम असतो, म्हणजे एक प्रकारचं महाप्रसादच घातला जातो. तर खूप मोठं जेवणाचा कार्यक्रम असतो. तर ही पद्धत पूर्वीपास चालू आहे. म्हणजे आमचे आजच सासरे पहिला घालत होते पूजा, तर तेव्हापासूनची ही सत्यनारायण पूजेची पद्धत अजूनही आम्ही राखलेली आहे. तर घरचंच भात होतं आणि ते तट्ट्यामध्ये भरलेलं, तर ते काढून आता कांडायला न्यायचं होतं. तर ह्या 2 बायका घेतल्या होत्या कामासाठी, म्हणजे मदतीसाठी. तर ह्या दोघींना झाडलोट करून भात वगैरे काढून त्यांच्याकडून घेणार होते. तर मी आले होते जुन्या घरामध्ये, मला टिक्के हवे होते भातासाठी. तर 50 ते 60 किलो होईल, 50 ते 60 किलो होईल एवढं तांदूळ हवं होतं. त्या प्रकारे आम्हाला तेवढं तट्ट्यातलं भात काढायचं होतं. तर झाडलोट ही लागलीच करून त्यांच्याकडून घेतली होती. तर ह्या बोलबांड्या होत्या, त्यामुळे इकडे तिकडे थोडाफार टाईमपास करत करत त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं काम करून घेतलंच होतं. तरी मीही थोडीफार इकडे तिकडे मदत करायला लागलेच होते, कारण हे दोघींच्या ह्यानं होणारच नव्हतं. थोडंफार आपण ही मदत केलीच पाहिजे, आपण कुठे तर हातभार लावलाच पाहिजे. तर इकडे मी थोडंफार त्यांच्याबरोबरच इकडे तिकडे झाडलोट करून घेतलीच होते. तर ही पद्धत जी आहे ती आमच्या आज सासऱ्याने पहिला महाप्रसादाची केली होती, आणि हा महाप्रसाद होता ज्योतिबाच्या डोंगरावरती केला जात होता. तर तिथून कसं व्हायचं, त्यावेळेला एवढी लोकांची परिस्थिती नसायची, त्यामुळे ते लोक एवढ्या लांबपर्यंत जाऊन गावातले लोक प्रसाद घेत नव्हते. त्यामुळे त्यांनी ठरवलं की हे गावामध्येच लोकांच्यासाठी आपण प्रसाद घालायचा, तर गावातच घालायचा. तेव्हापासून ही पद्धत आजपर्यंत चालू आहे आणि त्यांनी गावामध्येच घातला. तर ही असते ही सत्यनारायणची जी पूजा असते ती असते मारुतीच्या मंदिरामध्ये. तर तिथे 25 लोकांचं जेवण वेगळं केलं जातं. ते ब्राह्मणांच्या हातूनच केलं जातं, म्हणजे आम्ही कोणी त्याला सहसा हात लावायचा नाही, तिथे काहीच मदत करायची नाही. फक्त पूजा वगैरे मांडून वगैरे घेतली जाते. तर तिथं त्यांनी ते 25 लोकांचं जेवण करायचं, नैवेद्य वगैरे सगळ्या देवांना दाखवायचा, आणि मगच आम्ही तिथे 2 ते 3 वाजता जेवून मग घरी परत येतो. तर घरी दुसरे आचार्य असतात जेवण करायला, ते सकाळचे 9-10 वाजल्यापासून त्यांचंही म्हणजे भात आमटी, गव्हाची खीर हे सगळं करायला चालूच असतं. तर 3 ते 4 वाजेपर्यंत सगळं जेवण तयार असतं. तिथून पुढे लोक हळूहळू यायला चालू होतात, आणि 6-7 वाजेपर्यंत हा पूर्ण महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्णपणे होतो. तर भरपूर लोक येतात, पहिल्यापासूनच येतात, ते अजूनही कधी चुकलेली नाहीत. तर बायका असतात, बापे असतात, तर भरपूर लोक येतात.
तर इथे आम्ही 3 टिक्के होईल एवढं भात काढून घेतलं होतं. म्हणजे 50 ते 60 किलो तांदूळ त्याच्यापासून पडेल एवढं तरी होतंच ते. तर ते सगळं तिथलं आतमधलं झालं होतं आणि आम्ही आलो होतो बाहेर, कारण बाहेरला झाडलोट करून झावळ्या मारून झाडणी मारून सगळंच आम्हाला घ्यायचं होतं. तर इथे आम्ही ठेवल्या होत्या कुटीच्या बॅगा. तर त्या कुटीच्या बॅगा आता पूर्णपणे काढल्या होत्या तिथून, कारण लोक इथं जेवायला बसणार म्हटल्यावर तिथलं सगळी साफसफाई आम्हाला करायची होती. तर हे भरून आम्ही दुसरीकडे ठेवलं होतं. त्या दोघीजणी एका बाजूला झाडलोट करत होत्या, तर मी एका बाजूला झावळ्याही मारून घेतल्या होत्या. तर जेवढं शक्य होईल तेवढं झाडलोट आवरूनच घेतली होती, कारण एका दिवसात सगळं करायचं होतं. तर एका बाजूला आम्ही शेणी लावल्या होत्या, तर त्या काही आम्ही हलवल्या नाहीत, कारण आता मध्येच आम्ही तिथलं झाडलोट घेऊन करून त्या व्यवस्थित भरून एका बाजूला लावल्या होत्या. तर जेवढं होईल तेवढं कडकडनं झाडलोट करून घेतली होती आणि झावळेही मारून घेतल्या होत्या. तर जना काकी एका बाजूला दुसरंच चालू होतं तिचं, तर आम्ही दोघींनी इकडे झाडणी वगैरे मारून घेतली होती. तर ही सत्यनारायणची पूजा आमच्या आजा सासऱ्यांनी घातली होती. तिथून पुढे आता इथून पुढे अशीच चालू राहील. जना की मार्ग माझी आई. घडी वडी सडी. तर इकडे सगळेच साफसफाई म्हणजे झाडलोट सगळेच झावळ्या वगैरे मारून झाल्या होत्या आणि शारदाकाला येत होता फोन, कारण ती जायची होती दुसरीकडे कामाला. तर त्यांना चहा पाणी वगैरे करून दिलं होतं. तर नाश्ता वगैरे काही नको म्हटल्या, तर चहाने बिस्किटच दिली होती आणि त्या गेल्या होत्या दुसरीकडे कामाला. तर त्यांना हवा होता साखऱ्या, कारण आता साखऱ्या खूपच महाग झाला. तरी त्या हट्टानेच मागत असतात माझ्याकडे काही ना काहीतरी, त्यामुळे तांदूळ असो किंवा साखर असो त्यांना द्यावीच लागते. तर त्यांना 1-1 किलो होईल एवढी साखर दिली होती आणि त्या दोघी चहा वगैरे घेऊन दोघीही घरी गेल्या होत्या. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आम्ही तिघी एका जागी असलो ना तर मज्जा मस्ती हसणं हे भरपूर होतं आमचं. तर एवढी मजा असते ना, इकडच्या तिकडच्या गप्पा भरपूर आमच्या होत असतात. त्यांच्या गप्पा जास्तीत जास्त शेताकडच्याच असतात, की तिनं असं केलं तसं केलं, त्यामुळे शेताकडच्या गमती ऐकायला खूप मजा वाटते. तर त्यामुळे त्यांचं ऐकत असते, हसत असते. दिवस कुठे निघून जातो काहीच कळत नाही. तर आजचा दिवस खूपच कामाचा गेला होता आणि खूपच लोडही झालं होतं. तर चला तर मग ह्या दोघी चहा घेऊन चालल्या होत्या. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये. चला तर मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय, थँक्यू. श्री स्वामी समर्थ.